नमस्कार, संगीता ढोले किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण दही वडे बाजारमधल्यासारखे एकदम जाळीदार कसे बनवतात ते आपण बघणार आहोत. दही वडे बनवताना त्याचसोबत आपण त्याला लागणाऱ्या चटण्यासुद्धा बघणार आहोत. 4 वाट्या उडदाची डाळ मी 4 तासासाठी भिजत लावलेली होती. ती आता एकदम छान अशी भिजून झालेली आहे. तिला आपण पाण्यातून बाहेर काढून घेऊन कोरडी करून मिक्सीवरून आपण बारीक करून घेणार आहे. तर आपण आता हे मिक्सीवरून बारीक करून घेऊयात. उडदाची डाळ आपण मिक्सरवरून बारीक करून घेतलेली आहे. आता ही बरोबर बारीक झालेली आहे की नाही हे चेक करण्यासाठी एका ग्लासमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण चेक करून घेऊयात. चेक केल्याच्या नंतर आपण जे बारीक केलेलं आहे मिक्सीवर उडदाची डाळ ती अशी वर आली पाहिजे, तर ती बरोबर झालेली आहे. यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊन थोडंसं याला व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे फ्लफी होईल. आता आपण एक कढईमध्ये तेल टाकून गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. हाताला थोडंसं आपण थंड पाणी लावून हे दही वडे आपण याच्यामध्ये टाकत आहे. दही वडे टाकताना ते गोल गोल आकाराचे किंवा त्याच दही वड्याला मधोमध छिद्र करून पण आपण टाकू शकतो. तसे दही वडे तळताना आपण त्याला मध्यम आचेवर तळले पाहिजे, जेणेकरून दही वडे व्यवस्थित तळल्या जातील आणि त्याच्या आतमध्ये कच्चे राहण्याची पण भीती नाही. दही वडे तळताना ते थोडेसे पिंक कलरचे होतील तोपर्यंत तळून घ्यायचे. दही वडे तळत असताना त्याला मधून थोडंसं खालीवर हलवून घेत राहायचं आहे, जेणेकरून ते चिटकणार नाहीत किंवा जास्त भाजणार पण नाहीत. हे आपले दही वडे तळताना बघा किती छान असे दिसत आहेत. अशा पद्धतीने आपण दही वडे जे आहेत तो वड्याला आपण मधोमध एक छिद्र पाडून आपण तळून घेतलेलं आहे. वडे आपले मस्त असे तळून झालेले आहे. हे सगळे काढून घेऊयात आपण. हे बघा आपले वडे मस्तपैकी असे ब्राऊन कलरमध्ये तळून झालेले आहेत. आता आपण दही छानपैकी मिक्सरवरून फिरवून घेऊन फेटत आहे. दही फेटून घेताना व्यवस्थित असं दही फेटलं गेलं पाहिजे आणि तसंच ते दही गाढ असलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकून घेणार आहे. साखर टाकून पुन्हा आपण ह्याला थोडंसं हलक्या हाताने फेटून घेणार आहे. तसेच त्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं. तसेच आपण त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ पण आपण टाकून घेतलं आहे, कारण का काळं मीठ पण टाकल्याने ह्याची चव आपल्याला एकदम छान अशी येते. आणि आता ह्याच्यामध्ये शेवटी आपण थोडेसे कोथिंबीर कट केलेली आहे ती आपण टाकून घेऊयात. आणि हे दही आपलं तयार झाल्याच्या नंतर आपण ह्याला थोडं फ्रीजमध्ये ठेवणार आहे. फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर ते थंड होते आणि आपल्याला दही वड्याला पाहिजे तेव्हा आपल्याला घेता येते. तसेच ते फ्रीजमध्ये ठेवल्याने थोडंसं गाढ पण होते. आता ही बारीक केलेली आपण कोथिंबीर ह्याच्यावरून टाकणार आहे. दही वड्यासाठी चाट मसाला मी घरच्या घरी तयार करणार आहे. चला तर मग चाट मसाल्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहून घेऊयात. यामध्ये मी 2 ते 3 चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चम्मच जिरे पावडर आहे, 2 चम्मच धने पावडर, हे आपण 1 चम्मच काळं मीठ आणि स्वादानुसार मीठ लागणार आहे आपल्याला बनवायला. चला तर मग आपण हे बनवून घेऊयात. सुरुवातीला आपण जिरे पावडर, त्यानंतर धने पावडर घेतले आहे, त्यानंतर काळं मीठ घेतलेलं आहे
आणि चवीनुसार आपलं साधं मीठ घेतलेलं आहे आणि लाल तिखटमध्ये हे सर्व साहित्य आपण टाकून एकत्र केलेलं आहे. आता ह्याला आपण व्यवस्थित हलवून घेणार आहे. तर आपल्याला ही दही वड्यासाठी चाट मसाला आपण तयार केला आहे. हा चाट मसाला आपण तयार करून आपण ठेवणार आहे आणि दही वडे घेताना त्यावर आपण टाकून घेणार आहे. आता आपण चिंचेची चटणी कशी बनवायची ते आपण बघूया. मी ह्या भांड्यामध्ये 3 ते 4 तास चिंच भिजत लावली होती. आता ती व्यवस्थित मॅश करून घेणार आहे. व्यवस्थित मॅश करून असं घेतल्याच्या नंतर तिला आपण एका दुसऱ्या पातेल्यामध्ये चाळणी घेऊन आपण त्याने चाळून घेणार आहे. व्यवस्थित आपली मॅश झाल्याच्या नंतर ह्या चाळणीने आपण त्याला चाळून घेऊ. चाळणी आपण थोडी ह्याच्यापेक्षा मोठी पण घेऊ शकतो. माझ्याकडे ही चाळणी छोटी मला सापडली, त्याच्यामुळे मी ही छोटी चाळणी घेतलेली आहे. आता आपण चिंचेच्या चटणीसाठी लागणारे साहित्य आपण बघणार आहोत. ह्याच्यामध्ये आपल्याला स्वादानुसार नमक, धने पावडर, जिरे पावडर आणि आपल्याला हे साखर घेतलेली आहे. आपण तिखट गुळ आणि आंबट चटणी बनवण्यासाठी आपल्याला साखरेच्या ऐवजी आपण गूळसुद्धा वापरू शकता. तसेच आपण ह्याच्यामध्ये लवंग मिऱ्याचं पावडर पण बारीक करून घेतलेलं आहे. हे सगळं साहित्य आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित टाकून ह्याला आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहे. बघा, आपली लगभग चटणी तयार झाल्यासारखीच आहे. एकदम गाढी अशी आपल्याला दिसते आहे. आपली चटणी ही तयार झालेली आहे. आता आपण हे गॅस बंद करून ठेवून देऊयात. हे आपले दही, चिंचेची चटणी, दही वडे, चाट मसाला हे सर्व साहित्य आपण बाहेर काढून ठेवलेले आहे. तसेच आता आपण ते सर्व करताना हे दही वडे पाण्यात टाकून आपण व्यवस्थित त्याला थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवून भिजवून घेणार आहे, जेणेकरून ते फ्लफी होतील आणि आपल्याला जेवताना घेता येतील. आता हे दही वडे पाण्यातून बाहेर काढताना हलक्या हाताने आपण त्याला थोडंसं दाबून घेणार आहे. ते फुटले पण नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपण ते दाबून घेऊन या 1 ते 2 प्लेटमध्ये आपण व्यवस्थित असे हे वडे टाकून घेणार आहे. ते वडे टाकल्याच्या नंतर त्याच्यावर आपण पुन्हा एकदा आपण जे दही होतं आपलं फ्रीजमधून आपण बाहेर काढलेलं आणि गाढं झालेलं दही आहे, ते आपण व्यवस्थित असं त्या दही वड्यावर आपण टाकून घेणार आहे. चला तर मग आपण आता हे सर्व करताना आपण या प्लेटावर व्यवस्थित असं आपलं असलेलं दही टाकून घेणार आहे. दही टाकताना व्यवस्थित असे दही वडे आपले दह्याखाली बुडतील दह्यामध्ये एवढा आपण त्याच्यावरती दही टाकून घेणार आहे. कारण दही वड्याला दही हे भरपूर प्रमाणामध्ये लागत असते. दही जास्त असलं तरच दही वड्याला एकदम चव येते. दही वडे व्यवस्थित लागण्यासाठी तसेच त्याबरोबर आपल्याला इथे चिंचेची चटणी आपण टाकणार आहे. चिंचेची चटणी टाकताना व्यवस्थित आपण डॉट जर टाकले तर एकदम दही वडे असे आपले दिसायलाही खूप असे छान दिसत आहेत. त्यानंतर आपण याच्यावरून आपल्याला लागणारे आपण बनवलेला जो चाट मसाला आहे ते पण आपण ह्याच्यानुसार टाकून घेणार आहे. तुम्हाला जेवढा चाट मसाला लागतो किंवा जेवढा तुम्हाला तिखट तुमचे लागते त्यानुसार तुम्ही हा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. दही वडे आपले बनून एकदम छान अशी आणि चविष्ट, दिसायलाही खूपच सुंदर आणि लागायलाही तितके चविष्ट आणि जाळीदार आपले दही वडे बनलेले आहेत. बघितलंच की आपल्या तोंडाला पाणी सुटते आणि आपल्याला हे दही वडे लगेच खायला घ्यावं असं वाटते. माझी रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर आपण लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.